श्री स्वामी समर्थ. सगळ्या गृहिणींचं आणि अन्नपूर्णांचं स्वामीच किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण एकदम ब्रँडेड टेस्टवाला मलाई पेढ्याची रेसिपी बघणार आहोत. मी खूप कमी वेळात हा कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण तुम्ही पटकन बघू शकाल आणि इन्स्टंट करू शकाल. चला तर मग आपण इथे मी 2 लिटर दुधाचा इथे टोटल वापर केलेला आहे. 1 लिटर दूध मी इथे तुमच्या समोर ठेवलंय पातेल्यामध्ये. त्याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर मी इथे घेतलंय 2 चमचे व्हिनेगर आणि 2 चमचे पाणी. व्हिनेगर नसेल तर तुम्ही सायट्रिक ऍसिडने सुद्धा दूध फाडू शकता. आपल्याला लगेच दूध फाडायचं नाहीये. गॅस बंद केल्या केल्या 2-3 मिनिटं थांबायचंय, हलवायचं दूध आणि मग त्याच्यात हळूहळू सायट्रिक ऍसिड किंवा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस टाकायचा आहे. सेम मेजरमेंट राहील. 2 चमचे पाणी, 2 चमचे लिंबाचा रस, 2 चमचे व्हिनेगर और 2 चमचे सायट्रिक ऍसिड. ओके, छान असं हलवून हलवून घ्यायचंय आणि मग हळूहळू आपलं दूध फाटायला लागेल, म्हणजे त्याचं पनीर तयार होईल. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता. आपण जर इन्स्टंट गॅस बंद करून लगेच त्यामध्ये दूध फाडण्याचा प्रयत्न केला तर ते पनीर हार्ड होतं. आपल्याला मऊ पनीर हवंय, कारण आपल्याला मलाई पेढा करायचा आहे, कलाकंद करायचं नाहीये. ओके, तुम्ही इथे बघू शकता किती मऊसूत आणि एकदम छान असं बाइंडिंग सारखं आपलं पनीर दिसतंय. आणि आपल्याला हेच हवंय, आपल्याला एकदम जाडजाड गाठी नकोयत. इथे मी चाळणी ठेवली आहे, त्यावर कॉटनचा एक कपडा आहे. त्यात सगळं दूध आपण, म्हणजे जे काही पनीर फाडलेले ते आपण यात टाकून घेणार आहोत. आता यात आंबटसरपणा असणार आहे, कारण आपण व्हिनेगर, तुम्ही जे काही वापरले, लिंबाचा रस वगैरे वगैरे, त्यामुळे आपण इथे 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचंय. थोडंसं टेस्ट सुद्धा करून बघायचंय, आंबटपणा आहे की नाही. ओके, मी इथे 1 लिटर दूध इथे दुसऱ्या कढईमध्ये आटण्यासाठी ठेवलं होतं. ते आटून आटून इतकं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी किती छान झालेली आहे. एकदम पनीर टाईपच आहे ती, पण कलाकंदचं जसं टेक्स्चर असतं तसं झालेलं आहे. ओके, आता इथे आपण आपलं पनीर काढून घेतलेलं आहे. याच्यामध्ये कुठल्याही गाठी ठेवायच्या नाही. आपल्याला पूर्ण ते मोकळं करायचं आहे. आणि त्यातलं इतकं पाणी कमी करू नका की ते अगदी कोरडं होईल. त्यामध्ये मॉइश्चरच राहणार नाही. इतकं कोरडं आपल्याला करायचं नाही. थोडंसं त्यामध्ये पाणी राहू द्यायचं. तुम्ही इथे बघू शकता, मी त्याच्या पूर्ण गाठी फोडून घेत आहे. आणि त्यानंतर मी इथे दुधावरती जी साय येते ना, पूर्ण दुधावर, ती या वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. खूप छान आहे. मलाई पेढा त्यामध्ये मलाई तर यूज होणारच, पण ती नॅचरल वाली. ओके, मी इथे ती साय आणि त्यामध्ये जे थोडंसं दूध होतं ते टाकून घेतलंय आपल्या फाडलेल्या पनीरमध्ये. आणि छान मालिश करून 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 ते छान चमच्याने बारीक मिक्स करून घ्यायचंय. आणि नंतर चमचा ठेवून द्यायचा आणि आपला हात जगन्नाथ चांगला हाताने मॅश करून घ्यायचं. इतकं स्मूथ बनवायचं ते की आपला पेढा अप्रतिम लागला पाहिजे. आणि तुम्ही ह्या स्टेप फॉलो केल्या तर तुमचा पेढा ब्रँडेड टेस्ट देणार, स्वस्तात ब्रँडेड, ही गॅरंटी माझी. ओके, आता तुम्ही बघू शकता आपला जो तळ हाताचा जो कडक भाग असतो ना, खालचा पामवरचा, त्याने आपल्याला हे छान असं मिक्स, खूप जोर नका देऊ, नाहीतर आहे तेवढं मॉइश्चर निघून जाईल. हलक्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं मलाई आणि आपलं फाटलेलं पनीर. हे असं एकजीव करून घेतलं ना की मग आपला पेढ्याचं जे टेक्स्चर आहे, पेढा बनवताना जे आपण गोलाकार करतो तो फाटणार नाही, त्याला चिरा अजिबातच जाणार नाही. इथे मी तुम्हाला अजून एक सिक्रेट टिप देणार आहे, ती तुम्ही नक्की फॉलो करा कुठल्याही रेसिपीसाठी जेव्हा तुम्ही पेढे वगैरे बनवाल. हे बघा, इथे आपलं दूध हे झालेलं आहे. आता आपण हे मिक्स केलेलं सगळं पनीर त्यात टाकणार आहोत. ओके, फाडलेलं पनीर, तुम्ही यात पनीर नाही वापरू शकत, फाडलेलं पनीर. ओके, आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला सगळं साफसूफ करून घ्यायचं आहे स्पॅच्युलाने, काही कण राहता कामा नये, कारण दूध आहे. ओके, आता हे छान असं मिक्स करून घेणार आहे मी स्पॅच्युलाने. फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे, कारण ऑलरेडी आपलं दूध आटून आटून या स्टेजला आलं आहे. तुम्ही आणखीन मोठा गॅस केला तर ते खाली लागेल. इथे मी अर्धा कपाला एक 2 ते 3 कप 2 ते 3 चमचे साखर, कमी असेल इतकं साखर घेतलेली आहे. आता ही छान अशी मिक्स करून घ्यायची आहे, जोपर्यंत मेल्ट होत नाही तोपर्यंत. आपल्याला अजूनही आटवायचं अजिबात नाही आहे, कारण ही स्टेज हवी आपल्याला. त्यात मॉइश्चर पण आहे, छान असा ओलावा पण आहे. खूप जास्त ओलावा पण नाही आणि खूप जास्त कोरडं पण नाही, कारण हे जेव्हा आपण कढईतून खाली उतरवणार आहे तेव्हा हे आणखीन कोरडं होणार आहे. आणि
जर तुमचं मॉइश्चर तुमचं बॅटर जे आहे पनीर हे जर मॉइश्चर सोडत असेल ना, तर काही हरकत नाही. जे मी टिप्स सांगणार आहे ना तुम्हाला, त्यानंतर त्यात थोडं पाणी राहिलं ना तरी काही हरकत नाही आहे. ओके, आता हे बॅटर तयार झालेलं आहे आपलं. छान बघू शकता तुम्ही किती लुसलुशीत दिसतंय ते, आणि त्यात मॉइश्चरसुद्धा आहे. या स्टेजला तुम्ही फ्लेम बंद करून टाकायचं आहे जेव्हा तुमची साखर मेल्ट होईल. त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणीसर तुम्हाला दिसेल की बाजूला दूध आले म्हणून, तर तुम्ही आटवायला जाऊ नका. ते तसंच राहू द्या. त्या स्टेजला बंद करा. खूप पातळ करायचं नाही आहे. तुम्ही ही स्टेज बघू शकता, हे टेक्स्चर बघू शकता. ओके, आता मी फ्लेम बंद केलेला आहे आणि आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा, मी ते काढून घेतलेलं आहे. आता मी घेणार आहे मिक्सरचं भांडं. ही आहे सिक्रेट टिप्स. तुमचा मावा घट्ट झाला किंवा गाठी झाल्या तरी काहीही प्रॉब्लेम नाही. पेढा एकदम जबरदस्त होणार. आपण मिक्सरमध्ये मिक्सचर काढून घेतले, बघू शकता तुम्ही किती छान स्मूथ झालं आणि प्लेन झालं. कुठल्याही प्रकारची गाठ यामध्ये नाही. हे मी 5 ते 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं. फ्रीजमध्ये किंवा तुम्ही नॉर्मल टेम्परेचरवर पण ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवलं ना की त्याला छान असं एक बाइंडिंग येतं. थोडंसं ते कडकसर असं होतं. कडकसर म्हणजे थोडंसं छान होतं. त्याचं पाणी जे आहे ना ते आटून जातं त्यामध्ये. बघा, इथे गोळा केला आहे मी. आता मी या सगळ्याला पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे छान आपल्या मऊ हाताने. आणि मी याचा गोळा बनवून मी याचे 3 कलर घेणार. एक व्हाईट आहे, एक ऑरेंज आणि एक येल्लो आहे. लेमन येलो आहे. ओके, तुम्ही एकच कलर ठेवला तरी काही हरकत नाही. मी ते गणपतीच्या नैवेद्यासाठी बनवले, त्यामुळे कलर वाईज केले आहे. ओके, इथे तुम्ही बघू शकता. आता यात छान मी असं डेकोरेट केलेलं आहे आणि आपले मलाई पेढे तयार आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. श्री